टी शर्ट जे होतं ते विसरलो आणि आता मला खूप शिका पडणार आहे मुंबईला गेल्यावर. नमस्कार मित्रांनो, चाललो आता आम्ही कणकवली रेल्वे स्टेशनला निघालो आहे. मी मुंबईला जायला जसं काल सांगितलं होतं मी की आम्ही काल रिटर्न गेलो होतो आणि आता परत चाललो आहे आम्ही मुंबईला. बाबू आहे आमच्यासोबत, संकेत पण आहे आणि आम्ही तिघं चाललो होतो मुंबईला. मांडवी गाडी 11:30ची गाडी आहे आणि आता वाजले 10:30. मी चाललो आहे रेल्वे स्टेशनला. चला रेल्वे स्टेशनला पोहोचल्यावर बाकीचा व्हिडिओ बनवतो मी. आम्ही आलो आता कणकवली स्टेशनला. आता जायचं तिकीट काढायला. सुंदर मंदिर बघा, तुम्हाला मंदिर दाखवतो मी. गोठण देव प्रसन्न म्हणून मंदिर आहे हे बघा. सुंदर असं मंदिर आहे इथे रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच. रेल्वे स्टेशन बघा तुम्ही किती सुंदर बनवलं आहे. मस्त असं मंदिर बनवलं आहे कणकवली एअरपोर्टसारखं. हे बघा पेंटिंग बघा किती मस्त केलं आहे काम, छान बनवलं आहे. आता चाललो आम्ही तिकीट काढायला, मग बाकीचा व्हिडिओ शूट करतो. हे आम्ही पोचलो कणकवली रेल्वे स्टेशनला. तर मित्रांनो, आम्ही आलो आता कणकवली रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती. तिकीट वगैरे झाली आमची काढून मांडवी एक्सप्रेसची आणि आता आम्ही चाललो आहे मागच्या डब्यात, जनरल डब्यामध्ये बसायला. सकाळी खूप थंडी होती, आता खूप जास्त ऊन लागते, बेकार ऊन लागते. ट्रेन इली आता. कृपया लक्ष द्या, मडगाव वरून येणारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी गाडी नंबर 100104 मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मांडवी एक्सप्रेस पुढे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. कृपया ध्यान दीजिए. गर्दी नाही सध्या, पण आम्ही आलोय मागच्या डब्यात बसायला, जनरल डब्यात बसायला. जरा गर्दी कमी असेल असं आम्हाला वाटतंय, पण बघू आता. मांडवी गाडी आली आहे. भाई येतलो जनरल की पुढे येतलो? भाई येतलो की पुढचं तो? हे साहेब पुढे ये थोडा. रो बाबू ये पुढे, तो येत पुढे चल. हा असू दे खाली. थांब इकडे. गाडी थांबू दे, मगच चढा का, लगेच चढू नको. संकेत पकडेल जागा. पेंट्री कार. फर्स्ट AC, सॉरी सेकंड AC. फर्स्ट AC. आणि आता जनरल चालू होईल याच्या मागे. थर्ड ACच्या पुढे जनरल चालू होईल. चला पुढचा व्हिडिओ दाखवतो चढल्यावरती, ट्रेनमध्ये चढल्यावर करूया आपण शूट. हां तर मंडळी, चढला आम्ही ट्रेनमध्ये.
आता ट्रेन निघत आता थोड्या वेळात, थोडी लेट झाली, अर्धा एक तास लेट झाली आहे ट्रेन. तर बघूया आता बसायला जागा वगैरे भेटली आहे आमका तो सगळ्यांका, विंडो सीट व्यवस्थित. चला पुढे झालं. आमका जागा भेटली आहे बसाव, मस्त विंडो सीट बाबू माका जनरल डब्यामध्ये कणकवलीवरनं. आता आम्ही निघतो. संकेत पण मस्त विंडो सीट पकडून बसलो. भाव घेतलं ना कालच क्या. आता आम्ही खातं लाव आणि जातं लाव, तरी ट्रेन अजून थांबलीच आहे क्रॉसिंगला. आता जनशताब्दी येत थैसून सकाळची 2 नंबरला येत कणकवलीत, तेव्हा मग ही गाडी सुटत. बघूया किती वाजता पोचवतात. याचं टायमिंग याचं 8:45 टायमिंग आहे ठाण्यात. माका वाटत नाही 8:45 पोचवीत तरी 9:30 पोचवीत ठाण्यात. आम्ही जाऊ 10:30 घरात. तोपर्यंत चार्जिंग लावून घेते जरा मी फोनला, कारण आता दिवसभर शूट पण करूचा ना म्हणून. बघा आमच्या बाबूचा टॅलेंट बघा, मस्त वाजवत असतं. काही भेटत ते घरात बाहेर, काही भेटत ते वाजवत असतं. काय अजिबात ते काय या नाही. मागे जरा लफडा झालेला, लफडा करून बघू गेलं आहे ट्रेनमधला. तशी ट्रेन पूर्ण खाली आहे. मधल्या सीझनला लावून आम्ही त्याच्यामुळे ट्रेन पूर्ण खाली आहे. मग मागच्या तर शेवटच्या डब्यात बसला तरी पण पूर्ण डबे खाली आहेत. मी दाखवतो तुमच्या पूर्ण ट्रेन किती खाली आहे किती नाही. आणि अजून निघाली नाही, कंटाळे आमचं वाट बघतो आम्ही. 11:30 वाजल्यापासून निघालो, 11 वाजल्यापासून निघालो आम्ही. 11 वाजल्यापासून वाट बघतो. आत्ताची ट्रेनमध्ये बसला, ट्रेन निघत आहे कधी त्याची वाट बघतो. बघू किती वाजता निघतो. आली वाटतं ट्रेन. ट्रेन आली आहे तशी. जनशताब्दी गाडी गेली आहे. माणसावर किती गेली आहे. सकाळची जनशताब्दी गेली आहे ना, त्याच्यावर माणसं सगळी उतरली आहेत, जातात ब्रिजवर नाही बघा कणकवली. आणि आता आमची मांडवी गाडी ती पण निघाली आहे. आम्ही पण जाता होता मुंबईत. सुट्टी आमची संपली. आता बघू परत सुट्टी भेटत तेव्हा येऊया, तेव्हा परत ब्लॉग बनवीनच मी. आणि मध्ये काही वेगळी काही ट्रिप गेली तर परत ब्लॉग बनवीन मी. कणकवली स्टेशन आता बराच सुधरवलं नाही, मोठा केलं नाही आहे. प्लॅटफॉर्म चांगले केले नाही आहेत. स्टेशनला लोकांसाठी वेटिंग रूम पण चांगलं केलेलं आहे. बरंच काही सुधारणा केलेली आहे आता कणकवलीत. बघा कणकवली स्टेशन. चला बाय बाय कणकवली.
थोडा वेळ. या चिरणे नवीन स्टेशन झाले आता आपल्या इथे कोकण रेल्वेमध्ये. वगैरे थांबली आहे गाडी. आता जी त्याला स्टॉप नसेल हा, पण तरीसुद्धा थांबली आहे. क्रॉसिंग वगैरे असेल आता. मुंबईवरनं आता गाड्या येतात ना, तर सर्व गाड्यांची क्रॉसिंग द्यायला आता हिलाच थांबवतील, त्यामुळे थांबली ती. बघू आता ठरलेलं आहे. सिंगल प्लॅटफॉर्मच आहे या साईडला, त्या साईडला प्लॅटफॉर्म नाही, एकच प्लॅटफॉर्म आहे फक्त याच्यामध्ये. संकेत तिकडे बसलाय पलंगावरती. एवढी खाली आहे ट्रेन बघा. आणि मधल्या सीझनमध्ये आलो आहे ना आम्ही, म्हणून एवढी खाली. नाही तर ट्रेन मांडवी एक्सप्रेस कधीच एवढी खाली नसते. आता मधल्या ऑफ सीझनला आलो आहे आम्ही, म्हणून एवढी खाली आहे ट्रेन. एवढी खाली आहे की आमचा बाबू त्याच्यावर खेळतोय सीटवरती पूर्ण.
नमस्कार मित्रांनो, पोचलो आहे मी घरी. मध्ये शूट करायला नाही भेटलं मला, गर्दी वाढलेली आणि घाई पण होती. उतरताना सामान वगैरे खूप होतं. नंतर लोकल ट्रेनकडून डोंबिवलीला यायचं होतं, त्याच्यामुळे मला शूट करता नाही आलं. पण आता इथे मी व्हिडिओचा शेवटचा एंड होता. आता जस्ट मी घरी पोचलो, फ्रेश वगैरे होऊन मग मी एडिटिंग करायला बसेल. मग व्हिडिओ टाकेल, पब्लिश करेल. पण त्याआधी व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर सगळ्यात पहिलं सर्वांनी मला आपल्या चॅनलला काय नाव द्यायचं ते मला सजेस्ट करा. तुमच्या हिशोबाने काय नाव असायला पाहिजे. जास्त करून माझ्या ट्रिप ज्या आहेत त्या गोवा नसेल, कोकण आणि कोल्हापूर या साईडला असतील. सर्वांनी ते त्याप्रकारे मला सजेस्ट करा काय असेल ते. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.